आज आपण शिकणार आहोत हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची, ती पण झटपट. तर चला बघू. मी अर्धा किलो कांदे घेतले आहे, 3 इंच अद्रक तुकडा, 1 लसूण. मसाला बनवण्याकरता अर्धा किलो कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत. 3 चम्मच काळे मिरे, मोठी विलायची, थोडी कलमी. आता थोडे तेल टाकून मी हे अर्धा किलो कांदे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घेणार आहे. त्यानंतर त्यात कलमी, मोठी विलायची व मिरे हे पण त्याबरोबर भाजून घेणार आहे. कांदे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत 1 किलो बासमती लांब तांदूळ मी थोडे पाणी टाकून ठेवणार आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन लागणार आहे. हे चिकन मी स्वच्छ 5-6 पाण्याने धुवून घेतले व एका चाळणीमध्ये पाणी निघण्याकरता काढून घेतले. चिकनचे पाणी निघाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये परतून घेतले आहे. त्यामध्ये मी 1 मोठी वाटी दही, पोहे खायच्या चमच्याने 1 चम्मच हळद, 2 चम्मच तिखट त्यामध्ये टाकून घेतले. आता यामध्ये बिर्याणी सुहाना चिकन बिर्याणी मसाला त्या चिकनमध्ये टाकून घेत आहे व यामध्येच अद्रक लसूण सांबार बारीक केलेली पेस्ट पण टाकून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेल्या कांद्याची पेस्ट यामध्ये टाकून संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. याच पेस्टमध्ये 5-6 पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहे. यात 5-6 हिरवी मिरची उभे कापून मी त्या चिकनमध्ये मिक्स केले. दुसरीकडे आता भात फोडणी घालण्याकरता मी त्यामध्ये 5-6 तेजपान, 4-5 मोठ्या विलायच्या, 4-5 काळे मिरे व 2-3 कलमी, थोडं मीठ एका पातेल्यामध्ये फोडणी घालून त्यामध्ये 7 ग्लास पाणी टाकले आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते तांदूळ सोडणार आहे. घालण्याकरता मी कुकरमध्ये 2 वाट्या तेल टाकून त्यामध्ये जे चिकन आपण तयार करून ठेवले आहे ते टाकणार आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. भातामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेले आहे, त्यामुळे फक्त चिकनमध्ये जेवढे मीठ लागेल चवीनुसार तेवढे मीठ टाकून ते संपूर्ण मिश्रण आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे. आता 2 शिट्या झाल्यानंतर आपले चिकन व्यवस्थित शिजले आहे. शिजलेले चिकन बाहेर काढून कुकरमध्ये जे चिकनला पाणी सुटले होते ते पाणी व्यवस्थित घट्ट येतपर्यंत शिजवून घ्यायचे व जे चिकनचे पीस आपण शिजलेले बाहेर काढले आहे त्यामध्ये मिक्स करायचे. दुसरीकडे आपला तांदूळ आता व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. 1 किलो तांदळाला फक्त 7 ग्लास पाणी जर टाकले तर तांदूळ असा व्यवस्थित शिजत असतो. आपल्याला पुन्हा पाणी टाकायची किंवा पाणी काढायची गरज पडत नाही. खायचा रंग 2 चम्मच पाणी टाकून तयार करून ठेवला आहे. ज्या गंजामध्ये मी भात शिजवला होता त्या गंजातील भात एका परातीत काढून त्याच गंजामध्ये मी शिजलेल्या चिकनची 1 लेअर टाकून आता त्यामध्ये शिजलेला भातची 1 लेअर टाकून घेत आहे. अशा प्रकारे 1 लेअर चिकनची, 1 लेअर भाताची, 1 लेअर चिकनची, 1 लेअर भाताची, अशा प्रकारे मी लेअर तयार करून बिर्याणी राईस तयार केला आहे. आता यावर वरच्या लेअरवर मी तयार केलेला खायचा रंग टाकून घेतला व स्लोवर शिजू दिलं. अशा प्रकारे तयार झाली आपली बिर्याणी. ही बिर्याणी जशी दिसायला सुंदर तशी खायला पण खूप टेस्टी असते. तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा.